नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं कापूस पीक आज रोजी जर 35 ते 45 दिवसात दरम्यान असेल आणि तुम्हाला फवारणी करायची असेल तर ही फवारणी खास तुमच्यासाठी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या कापूस पिकामध्ये 40-45 दिवसाला फवारणी करतो त्यावेळेस आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीने बारीक बारीक पाते निघालेले आपल्याला बघायला मिळेल। तर पाते धारणा जास्त झाली पाहिजे, कापूस पिकाचा सर्वांगीण विकास देखील झाला पाहिजे आणि कीटकांचं नियंत्रण देखील झालं पाहिजे, याच्यासाठी ही फवारणी तुमच्यासाठी खास होणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये घेताना कीटकनाशक आपल्या कापूस पिकावर मावा व हिरवा तुडतुडा खूप जास्त या अवस्थेमध्ये असतो, तर याच्यासाठी उलाला प्लस टोकन या कीटकनाशकाचा वापर 8-8 ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे। याच्या सोबतच आपल्याला एक टॉनिक घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये पातेधारणा चांगली निघण्यासाठी पिकाला चालना मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आधीच्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की विनाकारण टॉनिक व विद्राव्य खत वापरू नका, पण आता पातेधारणा सुरू झालेली आहे त्यामुळे पातेधारणा चांगली निघण्यासाठी आपल्याला हे टॉनिक वापरायचं आहे। यामध्ये जबरदस्त टॉनिक सांगतो, आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली असेल तर तुम्ही यामध्ये झेप या टॉनिकचा वापर 10 ml प्रतिपंप करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, चांगली वाढ असेल तर आपण 10 ml प्रतिपंप झेप वापरायचा आहे। जर तुमच्या कापूस पिकाची वाढ तुम्हाला थोडीफार कमी वाटत असेल तर मग मात्र तुम्ही यामध्ये बायोविटा एक्स 40 ml प्रतिपंप वापरा, जेणेकरून काही प्रमाणात वाढ देखील चांगली झालेली बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपल्या मार्केटमध्ये झेप नाही मिळालं तर तुम्हाला बायोविटा एक्सच वापरावी लागेल किंवा तुम्ही टाटा बहार 40 ml वापरू शकता। आता याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे, कारण पातेधारणा सुरू झालेली आहे। तर या अवस्थेमध्ये आपल्याला साप पावडर 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं किंवा रोको पावडर आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं। या दोन पैकी एक बुरशीनाशक घ्या 30 ग्रॅम प्रतिपंप। शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत तुमच्या मार्केटमध्ये जर तुम्हाला फ्लॉवरिंग स्पेशल हे विद्राव्य खत मिळालं तर तुम्ही याचा वापर 100 ग्रॅम प्रतिपंप करायचा आहे, किंवा आपल्याला यामध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। आता 1261 का सांगतोय, जर तुमच्या मार्केटमध्ये फ्लॉवरिंग स्पेशल मिळालं नाही तर, कारण आता स्फुरदचं प्रमाण देणं गरजेचं आहे, कारण कापूस पिकामध्ये आता पाते धारणा सुरू झालेली आहे। आपण बऱ्याच वेळेस सांगितलं की विद्राव्य खताचा वापर विनाकारण करू नका, पण ज्या अवस्थेमध्ये जी गरज आहे ती देणं गरजेचे आहे। त्यामुळे या फवारणीमध्ये तुम्हाला 1261 या विद्राव्य खताचा वापर 100 ग्रॅम करायचा आहे, जर फ्लॉवरिंग स्पेशल मिळालं नाही तर। असली ही फवारणी आपली होणार आहे। कीटकनाशकामध्ये उलाला प्लस टोकन जर हिरवा तुडतुडा खूप जास्त असेल तर घ्यायचा आहे, किंवा फक्त उलाला जरी 8 ग्रॅम घेतलं तरी आपली फवारणी सक्सेस होऊन जाईल। आणि जर कमी प्रमाणात मावा व तुडतुडा असेल तर टोल्फेन पायराइड घटक असणारं यमराज देखील आपण 25 ml प्रतिपंपासाठी घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, एक कीटकनाशक, एक टॉनिक झेप किंवा बायोविटा एक्स, त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं साप किंवा रोको, आणि त्याच्यासोबत विद्राव्य खत घ्यायचंय आपल्याला फ्लॉवरिंग स्पेशल किंवा आपल्याला 1261। तर ही फवारणी आपली जबरदस्त होऊन जाणार आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।